पावसाचा अगदी पहिलाच दिवस आहे आणि आज सुद्धा मुंबईत जोरदार पाऊस कोसळतोय। त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावरती जाणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। सलग कोसळणाऱ्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीवरती खरं तर परिणाम झालेला आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे, तर लोकलवरील तिन्ही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, सध्या तुम्ही कुठे आहात आणि इथली परिस्थिती कशी आहे? प्रशासनाकडून काय आवाहन केलं जात आहे? नक्कीच मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त परिणाम आहे तो रेल्वेवर झालेला पाहायला मिळत आहे। कारण की अर्बन लाईनची जी रेल्वे आहे ती साधारणतः अर्धा तासापासून उशिराने चालत आहे, तर सेंट्रल लाईन आहे ती देखील 15 मिनिटं उशिराने धावते, तर पश्चिम उपनगरातील जी रेल्वे देखील आहे ती 10 ते 15 मिनिटांनी उशिराने पाहायला मिळते। त्यामुळे तिन्ही महामार्ग रेल्वेचे महामार्ग आहेत आणि यावर आहे याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो। तर दुसरीकडे वेस्टर्न आणि ईस्टर्नचे दोन्ही एक्सप्रेस हायवेवर देखील आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। सकाळपासून हा मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच हा परिणाम झालेला सध्या पाहायला मिळतो आणि पुढचे 3 ते 4 तास देखील आहे ते मुंबईतल्या आणि रायगड या दोन्ही भागांमध्ये आहे तो मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाच्या वतीने देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर गरज असेल तरच बाहेर पडा असं देखील इशारा देखील आहे तो हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला पाहायला मिळतो। धन्यवाद गणेश, सविस्तर अपडेट दिली आहे। एकंदरीतच जर गरज असेल तरच मुंबईकरांनो आज घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।